च्या सुरुवातीला सत्ताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी साध्वी प्रज्ञा सिंग कर्नल पुरोहितांसह 7 आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले। पुराव्यांच्या अभावी मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व आरोपी आता निर्दोष मुक्त झाले। तर आपण पाहतोय मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील हा निकाल आता समोर आलेला आहे। एनआयएच्या विशेष न्यायालयाने हा निकाल दिलेला आहे। यामध्ये 7ही आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आलंय। 17 वर्षांनंतर हा निकाल लागलाय। साध्वी प्रज्ञा कर्नल पुरोहितांसह मालेगाव स्फोटातील 7 आरोपी निर्दोष मुक्त। पुराव्यांअभावी सर्व 7 आरोपींची निर्दोष मुक्तता। स्फोटासाठी वापरण्यात आलेली बाईक साध्वी प्रज्ञा सिंह यांची असल्याचा पुरावा नाही। बाईकवर ब्लास्ट झाला हे सिद्ध झालं नाही। सुरुवातीपासून एक वेगळा रंग या केसला देण्यात आला त्या वेळच्या राजकीय लोकांकडून आणि ते एक मोठं नाव त्यात ऍड करण्यात आलं। फक्त ती गाडी वापरली गेली म्हणून साध्वीचं नाव तिथे घेण्यात आलं, पण या केसमध्ये ती गाडी साध्वीची होती हे प्रॉसिक्युशन प्रूव्ह करू शकलं नाही। मान्य कोर्टाने स्पष्ट सांगितलं की एखाद्या केसमध्ये गाडीची ओनरशिप प्रूव्ह करायची असेल चेसिस नंबर प्लस इंजिन नंबर दोन्ही प्रूव्ह केलं पाहिजे, जे ह्या केसमध्ये केलेलं नाहीये। मालेगाव बॉम्बस्फोटात साध्वी प्रज्ञा सिंह निर्दोष मुक्त। आरडीएक्स कर्नल पुरोहित यांनी आणल्याचा पुरावा नाही। कर्नल पुरोहित यांनी बॉम्ब बनवल्याचा पुरावा नाही। पुरोहितांनी संस्थेची रक्कम स्फोटासाठी वापरल्याचा पुरावा नाही। अभिनव भारतचा निधी बॉम्बस्फोटासाठी वापरल्याचा पुरावा नाही। कोर्टाने हे सांगितलं की जे 350 साक्षीदार तपासले त्यामध्ये कुठल्याही साक्षीदाराच्या एव्हिडन्समध्ये हे आलेलं नाही की कर्नल पुरोहितने ऑन ड्युटी असताना आरडीएक्स मिळवलं, त्यानंतर आरडीएक्स ट्रान्सपोर्टेशन कसं झालं याच्यावर प्रॉसिक्युशन एजन्सी प्रकाश टाकू शकलेली नाहीये। त्यानंतर नेमकं कुठे हे बॉम्ब असेंबल केले गेले हे सुद्धा प्रॉसिक्युशन एजन्सी समोर आणू शकली नाही, हे कोर्टाने सांगितलं। मोबाईलमध्ये कोणतेही पुरावे सापडले नाही। बोटांचे ठसेही कुठे सापडले नाही। आरोपींनी बैठका केल्या याचा पुरावा नाही। आरोपींच्या विरोधातील बहुतांश आरोप चुकीचे। फक्त संशयाच्या आधारावर आरोपींना शिक्षा होऊ शकत नाही। कोर्टासमोर बोलताना साध्वी प्रज्ञा सिंग यांना रडू कोसळलं। मला जेव्हा तपास यंत्रणांनी बोलवलं तेव्हा मी सहकार्याच्या भावनेने आले, पण मला पोलीस कोठडीत ठेवलं, माझा अपमान केला, मारहाण सुद्धा केली। माझा समाजात अपमान झाला। पूर्ण आयुष्य संन्यास घेऊन जगले तरीही लोक मला वाईट नजरेने बघायचे, माझा अपमान करायचे। माझ्यावरून भगव्या रंगाला सुद्धा कलंकित केलं गेलं।